नमस्कार. अत्यंत महत्त्वाची माहिती. सुरत चेन्नई महामार्गाची सुरत चेन्नई महामार्ग याचे काम हे आता लवकरच सुरू होणार आहे. मोजणीचे काम हे सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून हा रस्ता जाणार आहे. नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे आणि याचे काम कधी सुरू होणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती सुरत चेन्नई महामार्गाची समोर आलेली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सुरत चेन्नई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे महामार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरं तर भारतमाला परियोजना केंद्रातील सरकारकडून बंदी करण्यात आली आणि यामुळे सुरत चेन्नई महामार्गाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. हा महामार्ग प्रकल्प रद्द होतो की काय अशी भीतीही देखील व्यक्त केली जात होती. मात्र नाशिकमधील आडगाव ते सोलापूर दरम्यानच्या 383 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमधील आंबेगाव ते सोलापूर दरम्यानच्या 413 किलोमीटर लांबीच्या भूसंपादनासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्ष बांधकाम आणि भूसंपादनाचे काम सुरत चेन्नई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत होणार आहे. दरम्यान केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून या टप्प्याला मंजुरी मिळाली असल्याने याबाबत प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार असून मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्याच्या नंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम हे आता सुरू होणार आहे. साधारणतः आगामी 15 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाकडून याला मंजुरी मिळू शकते आणि त्यानंतर या प्रकल्पाचे काम हे सुरू होणार आहे. खरं तर या महामार्गाची घोषणा ही 2022 मध्ये झाली होती. हा महामार्ग देशातील सर्वाधिक लांबीचा दुसरा महामार्ग आहे. याची लांबी 1250 किलोमीटर इतकी असून याचे चेन्नई ते अक्कलकोट पर्यंतचे काम हे पूर्ण झाले आहे. दरम्यान आता आपण या महामार्गाच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी सुरू होणार आहे, हा संपूर्ण महामार्ग प्रकल्प कसा आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सुरत चेन्नई महामार्ग टोटल 1250 किलोमीटर लांबीचा आहे. चेन्नई ते अक्कलकोट हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र केंद्रातील सरकारकडून भारतमाला परियोजना बंद करण्यात आले म्हणूनच या महामार्गाचे काम हे रखडले होते. मात्र आता या प्रकल्पाचे काम स्वतः NHAI कडून केले जाणार आहे. दरम्यान या महामार्गाच्या नाशिक ते सोलापूर दरम्यानच्या महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून लवकरच केंद्रीय मंडळाची मंजुरी मिळेल आणि याचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 2 सेक्शनमध्ये काम केले जाणार आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे. खरं तर या संपूर्ण महामार्गाचे सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई असे 2 टप्पे करण्यात आले होते. दरम्यान 2 प्रमुख टप्प्यांचे आणखी काही टप्पे करण्यात आले आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाशिक ते अक्कलकोट. या टप्प्याचे नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट असे 2 सेक्शन करण्यात आलेले आहे. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे समृद्धी महामार्गाला आणि नाशिकमध्ये आग्रा मार्गाला जोडला जाईल. यामुळे सुरत ते नाशिक दरम्यानचा 6 तासांचा प्रवास कालावधी फक्त 2.5 तासांवरती येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पेठ, कळवण, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या 7 तालुक्यांमधील 59 गावातून हा महामार्ग जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील महामार्गासाठी एकूण 1100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात 800 कोटी रुपये खर्च होणार आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यात एकूण 995 हेक्टर जमीन लागणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 850 हेक्टर जमीन संपादित करावी लागेल.